अवैध व्यवसाय राजरोसपणे सुरू असून त्यावर कायदेशीर कारवाई करण्याबाबत सांगली जिल्ह्यात तसेच मिरजमध्ये अवैध धंदे चालू आहेत, ते त्वरित बंद केले पाहिजेत। मिरज आणि विस्तारित भागामध्ये खासगी जुगार अड्डे, तीन पाणी तसेच अंदर बाहेर टेबल क्लब, ऑनलाईन कॅसिनो, व्हिडिओ गेम, राजरोसपणे अवैधरित्या गॅस रिफिलिंग करणे असे कित्येक अवैध धंदे अवैधरित्या चालू आहेत। तरी सदर अवैध व्यवसायामुळे युवकांची मोठ्या प्रमाणात लूट होत आहे। व्हिडिओ गेम तर लोकांना लुटण्याचा धंदाच चालू झालेला आहे। लहान मुलांपासून ते थोरा मोठ्यापर्यंतच्या लोकांना याची सवय लागली आहे। ही तरुण पिढी यामुळे बिघडत चालली आहे। मिरज, सुभाषनगर या विस्तारित भागात घराघरात तसेच नागरी वस्तीत अशा ठिकाणी हप्ते देऊन बेकायदेशीर गॅस रिफिलिंग धंदा चालू आहे। तरी सुभाषनगर विस्तारित भागात दत्त कॉलनी मंदिराजवळ मनीष कदम यांनी राजरोसपणे अवैध गॅस रिफिलिंग धंदा सुरू केला होता। तरी गॅस रिफिलिंग करत असताना स्फोट झाला असून त्यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही। याआधी 5 ते 6 वर्षापूर्वी मिरजेतील भारतनगर परिसरामध्ये असाच गॅसचा स्फोट झाला होता। त्यामध्ये सुमारे 4 ते 5 व्यक्ती मयत झाले होते। तरी असे अवैध धंदे आपल्या मिरज व विस्तारित परिसरात राजरोसपणे चालू असून त्यांना कोणाचा वरदहस्त आहे हे पाहणे गरजेचे आहे। तरी या अवैध धंदे करणाऱ्या लोकांना कोण आणि किती पैसे घेऊन गॅस सिलेंडर पुरवतो हे सर्वसामान्य नागरिकांसमोर आलेच पाहिजे। असे अवैध धंदे बंद होणे गरजेचे आहे। त्याचप्रमाणे शासनाचा कर चुकवून डुप्लिकेट दारू विक्रीही होते, यामुळे शासनास फसवले जाते। उत्पादन शुल्क विभागाने या लोकांसाठी एक विशिष्ट पथक नेमून वाईन शॉप तसेच बारमधील दारूची लॅब मार्फत चौकशी करणे गरजेचे आहे। तरी आपल्या खात्याने सर्व अवैध व्यवसाय बंद करून व्यक्तींवर कडक कारवाई करावी, अन्यथा सांगली जिल्हा शिवसेना स्टाईलने महिला आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल। होणाऱ्या सर्व काही परिणामास आपले खाते जबाबदार राहील याची नोंद घ्यावी। तसेच यावेळी जिल्हा प्रमुख रुक्मिणीताई अभिग्रिये, उपजिल्हा प्रमुख अंजली खांडेकर, शहर प्रमुख मुनीरा शेख, तालुका प्रमुख हसीना मुल्ला, शहर प्रमुख कुपवाड रंजना पाटील, उपशहर प्रमुख पूनम जाजू, शहर प्रमुख राणी कमलाकर, उपशहर प्रमुख शीला आपटे, उपजिल्हा प्रमुख तासगाव सरस्वती चौगले, उपतालुका प्रमुख फरियाल सय्यद, उपशहर प्रमुख प्रज्ञा वाळके, युवती शहराध्यक्ष रेश्मा खोत, शहर संघटिका जयश्री थोरात, उपशहर प्रमुख राजश्री कोळी यावेळी उपस्थित होते। जय महाराष्ट्र। मी रुक्मिणीताई अंबिगेर, शिवसेना जिल्हा प्रमुख महिला आघाडी। आज आम्ही सर्व महिला आघाडी पदाधिकारी यांनी मिळून अधीक्षक SP साहेब बसवराज तेली साहेब यांना निवेदन देण्यात आलं। कारण म्हणजे आज सांगली जिल्ह्यामध्ये भरपूर अवैध धंदे चालू आहेत। या अवैध धंद्यामध्ये ठिकठिकाणी लोकांनी एक आपलं बाजार मांडलेला आहे आणि नवीन पिढींना बर्बाद करायचं त्यांचे धंदे चालू आहेत। पण आम्ही याला वेळेचा आळा घालायचं म्हणून आम्ही धावून गेलं तरीसुद्धा आमचं काही म्हणजे ऐकण्यात आलेलं नाही। तरीसुद्धा आम्ही आज SP साहेबांना निवेदन देण्यात आल्याचं हे कारण म्हणजे परवा सुभाषनगर रोडला दत्त कॉलनीमध्ये गॅस रिफिलिंगचा व्यवसाय धंदा चालू होता एक व्यक्तीचा मनीष कदम म्हणून, आणि त्या व्यक्तीनं आपल्या घरामध्ये हा व्यवसाय चालू केलेला। तर त्या दिवशी अचानकच त्या सिलेंडरचा स्फोट झाला, पण त्या जागी 7 सिलेंडर भरलेले होते भारत गॅसचे। आणि अशा प्रकारे व्यवसाय धंदा करणाऱ्यांना भारत गॅसचे सिलेंडर जे महिन्याला 12 पुरवतात, तिथं अवैध धंदे चालवणाऱ्यांना 15-20 गॅस सिलेंडर त्यांनी 1-2 दिवसात पुरवतात। हे जी चौकशी सखोल पद्धतीनं चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी आम्ही साहेबांना मागणी केलेला आहे। आणि गेल्या थोड्या दिवसाच्या मागच आपले सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांनी सुद्धा ह्या विषयाबद्दल अवैध धंदेबद्दल आवाज उठवलेला, पण त्यांच्याही शब्दाला किंमत दिलेली नाही आपल्या ह्या व्यवसायकारांनी। आणि त्यांच्या शब्दाला त्यांनी केराची टोपली त्यांनी दाखवून दिलेली आहे। मग अशा गोष्टीवर जर लक्ष केंद्रित करून लवकरच या धंद्याला नाही आळा घातले तर आम्ही सर्व सांगली जिल्हा महिला आघाडीच्या वतीने शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडण्यात येईल असे मी इतर ग्वाही देते। आणि आपले SP साहेबांनी आम्हाला एक असं आम्हाला माहिती दिलेलं आहे
तर आज अखेर सर्वजण आम्हाला सांगतात, पण मी वेळीचं सांगितलेलं आहे, जिथं तुम्हाला नजरेत येईल ह्या गोष्टी तर तुम्ही आम्हाला लगेचच जाग्यावर फोन करून इन्फॉर्मेशन देऊ शकताय आणि आम्ही त्याच्यावर कडक कारवाई करू, असं त्यांनी आम्हाला नंबर दिलेला आहे 7391059100. या नंबरवर आम्ही साहेबांना त्वरित ॲक्शन घ्यायला सांगू आणि याच्यावर आम्ही कारवाई करायला सांगू. 7391059100 असा हा नंबर आम्हाला साहेबांनी दिलेला आहे आणि या नंबरवर आम्ही साहेबांना माहिती देऊन आणि त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी आम्ही त्यांना मागणी केलेली आहे, असं आम्हाला साहेबांनी सांगितलेलं आहे. आज सर्व पदाधिकारी महिला आघाडी उपस्थित राहून आज आम्ही हे आवाज उठवलेला आहे.